नमस्कार, मी आहे प्रियांका कणेरे आणि आजपासून मी तुम्हाला पंचांगविषयी थोडक्यात माहिती देणार आहे. जर कुणाला पंचांग शिकायचे असेल, पंचांगच्या थ्रू कुंडली कशी पाहायची, प्रेडिक्शन कसं द्यायचं, हे जर कुणाला शिकायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देईल, त्याच्यावर मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला आपण पाहूया पंचांगविषयी. तर वार, तिथी, नक्षत्र आणि करण आणि योग हे 5 मिळून पंचांग तयार होतं. पंचांगच्या या 5 गोष्टींना 5 वेगवेगळ्या ग्रहांशी जोडलं गेलेलं आहे, 5 वेगवेगळ्या तत्वांशी जोडलेलं गेलेलं आहे. तर आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आपण वारपतीविषयी पाहूया. वारपती म्हणजे तुम्ही ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी जो वार होता त्याचा जो ग्रह बनतो त्याला वारपती असं म्हटलं जातं. जर समजा तुम्ही सोमवारी जन्माला आलात तर सोमवार या दिवशीचा जो वारपती आहे तो चंद्रमा आहे. मंगळवारी जर जन्माला आला असाल तर मंगळ ग्रह हा तुमचा वारपती आहे. बुधवारी जन्माला आला असाल तर बुध ग्रह हा तुमचा वारपती आहे. गुरुवारी जर जन्माला आला असाल तर गुरु ग्रह हा तुमचा वारपती आहे. शुक्रवारी जर जन्माला आला असाल तर शुक्र ग्रह हा तुमचा वारपती आहे. शनिवारी जर जन्माला आला असाल तर शनी ग्रह हा तुमचा वारपती आहे. आणि रविवारी जन्माला आला असाल तर सूर्य हा तुमचा वारपती ग्रह आहे. वारपती हा ग्रह आपल्या कॅरेक्टरविषयी आणि आपल्या प्रोफेशनविषयी आपल्याला माहिती देतो. आपल्या कुंडलीमध्ये जर आपला वारपती दूषित झाला असेल, 4-8-12 राशींमध्ये किंवा 6-8-12 या घरांमध्ये गेला असेल, दूषित झाला असेल, तर आपल्याला आपल्या कॅरेक्टरमध्ये निगेटिव्ह पॉईंट्स बघायला मिळतात व आपल्या प्रोफेशनमध्ये पण आपल्याला उतारचढाव पाहायला मिळतात. प्रोफेशन टिकत नाही आहे, सारखे बदल होत आहेत, ग्रोथ होत नाही आहे, प्रोफेशनमध्ये खूप स्ट्रगल करावं लागतं आहे. तर अशावेळी तुम्ही तुमचा वारपती बघू शकताय. जर तुम्हाला कळत नाही आहे कुंडलीमध्ये तो कसा बसला आहे तर तुम्ही त्या ग्रहाचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कारक सुद्धा किंवा गुणधर्मसुद्धा बघून तुम्ही पाहू शकताय की हा आपल्यासाठी पॉझिटिव्हली काम करायला आहे की निगेटिव्ह झालेला आहे. समजा तुमचा वारपती जर सूर्यग्रह बनत असेल तर सूर्याच्या क्वालिटीज काय आहेत, तर हे लोक ऑर्डर सोडणारे असतात, ह्यांच्यात कॉन्फिडन्स लेवल खूप असतो, लीडरशिप क्वालिटीज असते यांच्यात, तर हे रुटीन फॉलो करणारे असतात. हे त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स झाले. आणि निगेटिव्हमध्ये आपण म्हटलं तर हे रुटीन फॉलो करत नाहीत, सकाळी लवकर उठत नाहीत, यांना इगो खूप असतो, कॉन्फिडन्स नसतो. जर तुमचा वारपती चंद्रमा असेल तर चंद्रमाचं गुणधर्म काय येतात, तर ही लोकं असतात ती मायाळू स्वभावाचे असतात. परत हे केअर करतात दुसऱ्यांना खाऊ घालणारी असतात, दुसऱ्यांचे किंवा स्वतः असं शांत स्वभावाची खूप असतात. बरं ह्याच्यात निगेटिव्ह जर तुम्ही पाहायला गेला, जर समजा वारपती निगेटिव्ह झाला तर तुम्ही यांच्यामध्ये पाहू शकता की ही खूप चंचल झालेली दिसतात तुम्हाला. खाणं-पिणं यांची वेळ व्यवस्थित नसते किंवा खाणं व्यवस्थित नसतं, किंवा चिडचिड करत असतात. तर हे त्यांचे निगेटिव्ह पॉईंट्स. तर त्यांच्या कामधंद्यांमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स पाहायला मिळतील. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या ग्रहांचं पाहू शकता आणि तुम्ही ठरवू शकता की हे आपल्यासाठी पॉझिटिव्ह चाललंय की निगेटिव्ह चाललंय आणि तुम्ही त्यामध्ये बदल करून तुमचं रुटीन चांगलं करून तुम्ही तुमचं कामधंदा जो चालू आहे, प्रोफेशनमध्ये तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येत आहेत ते तुमच्या कॅरेक्टरमध्ये चेंज करून तुम्ही हे बदल घडवून आणू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कॅरेक्टरमध्ये बदल केला, त्याचे पॉझिटिव्ह तुमचा जो कोणता ग्रह वारपती बनतोय त्याचे पॉझिटिव्ह गुणधर्म तुम्ही तुमच्यात आणला तर तुमचं प्रोफेशन नक्कीच सुरळीत चालू होईल. धन्यवाद.